कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी, लीलाच्या घरच्यांची झडती घ्यायला पाहिजे, त्यांच्याशिवाय कोण करणार आहे? एक मिनिट, काय चाललंय? सावई बापू आले हो। मला माहित नाही एक्झॅक्टली काय झालंय, पण लीलाच्या आई बाबांची असं बोलायचं नाही सरस्वती, कळले? अभिराम घरी गणपतीचं सोन्याचं मोदक हरवलंय आणि सरस्वती आणि लक्ष्मी या थेट लीलाच्या आई बाबांवरच आरोप करतात। एखादी कुठलीही गोष्ट चोरीला गेली असेल तर कोणाला ब्लेम करायच्या आधी ती शोधा, फाइंड इट, गेट गोइंग नाउ, कम ऑन। एजी बघा ना एजी, हो माझ्या घरचे चोरी का करतील? हे बघ, मला एक्झॅक्टली माहित नाही काय झालेलं आहे, बट आय विल डील विथ दिस, ओके? आणि जे काय होतंय ते चुकीचं होतंय, ओके? मला थोडी काम आहेत, आय विल कम अँड टॉक टू यू। माझ्या आई बाबांपेक्षा जास्त महत्वाचं दुसरं काय असू शकतं? आपण मित्र होत नाही जे, अशा अवघड प्रसंगी तुम्ही मला एकटीला कसं काय सोडलं? एजे थोडक्यात हेच म्हणाले की झडती घ्यायला हवी। लक्ष्मी, अभिरामच्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता, तू उगीच नाही तर काय ही काहीतरी वेगळंच बोलते। जावई बापूंच्या म्हणण्याचा असा अर्थच नव्हता। तुम्ही चोरी केली आहे का? चोरी केली नाहीये ना, मग कशाला घाबरताय? दुर्गा मॅडम, मी तुम्हाला म्हणाले होते ना माझ्या आई बाबांना मानाने वागवा म्हणून। प्रसंग असा आहे की मी काहीच करू शकत नाही। हो ना, सरळ सरळ तुझ्या आई बाबांची झडती घेऊ दे, मग कळेल की ते निर्दोष आहेत, झालं मग। लक्ष्मी, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना तर मग लीलालाच घेऊ दे तिच्या आई वडिलांची झडती, तुम्ही हात लावायचं नाही। नाही, श्वेता बरोबर जे झालं त्यानंतर मला स्वतःला झडती घ्यायची। हो हो, माझं पण हेच म्हणणं आहे। लीलाचे बाप ते काही सरोजिनी ताई या आरोप करतायत, मला वाटतं त्यापेक्षा आमची झडती घेतलेली बरी। बाबा हो, हे बघ बाळा, कर नाही तर डर कशाला? ताट मानेनं जायचं आणि म्हणायचं ह्या आमच्या पिशव्या घ्या झडती, कशाला घाबरायचं आपण? रेऊ, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।